नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दक्षिण. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खूप दिवसांनी राईड करणार आहे मी आता, ते पण दुसऱ्याच्या गाडीवरती. तर पेट्रोल तर 1 2 3 4 तरी आहे, म्हणजे एक 100-150 किलोमीटर तरी जाईल. आयुष्यात मी पहिल्यांदा नाईट राईड केल्या, पण घाटातून एकटा जाणार आहे राईड करत. थोडीशी मनामध्ये भीती पण आहे, पण डर के आगे जीत है, माउंटेन ड्यू. खा बिस्किट. ही गाडी घ्यायच्या मागचं कारण म्हणजे माझी गाडी आहे दाजी गळ्यातला गणपतीपुळेकर. म्हणजे त्यानं आधीच सांगितलेलं मला गाडी पाहिजे म्हणून, आणि तो गाडी घेऊन गेला. आणि सकाळी तो गाडी घेऊन गेला आणि संध्याकाळी आमचा प्लॅन ठरला की अपने को जाना है गोवा. अपने को म्हणजे ॲक्च्युली आम्ही दोघंजण आहे. एक कार्यकर्ता गेला आहे सकाळीच पुढं, मेरे को पीछे छोड़ के. आणि आम्ही आत्ता चाललो आहे. एक दिन ज़्यादा ये कर लिया उसने गोवा में, क्या म्हणते हो हिंदी में, एक दिन मराठीत सांगत होता, एक दिन जास्त जगला माझ्यापेक्षा तो गोव्यामध्ये. आता तुम्हाला क्लिअर आवाज असेल, वायझर ओपन होता आणि मी वायझर क्लीन करायचं विसरलेलो आहे. मेरे को ऐसा क्यों लग रहा है, मैं कुछ तो भूला हूँ करके, कुछ तो भूला हूँ. कॅमेरा घेतला आहे, कॅमेऱ्याची बॅटरी घेतली आहे, चार्जर घेतलं आहे, बड्स घेतले आहेत, कपडे घेतले आहेत, टॉवेल घेतला आहे, ब्रश घेतला आहे, फेसवॉश घेतला आहे, सनस्क्रीन घेतली आहे, कपडे घेतले आहेत. फिर क्या रह गया, चप्पल भी लिया है, लेकिन फिर भी मेरे को लग रहा है कुछ तो रह गया है चाचा. भावनो, एक गोष्ट सांगतो, गाडी चालवताना कायम लक्ष तुमचं रस्त्यावरच ठेवत जा. की आता असा विषय झाला आहे, हे समोरची जी गाडी आहे ना, तो पोरगा चालला आहे फोनवर बोलत, त्याचं लक्ष कुठं आहे दुसरीकडे. त्याला समोर आलं कुत्रा आणि त्यानं तिला उडवलं डायरेक्ट, आणि थांबायला पण नाही, मागं पण बघायला नाही. थांबायला चालते, मागं पण बघायला नाही. अशी माणसं असतात बघा, काय करायचं. अजून पण फोनवरच बोलायला आहे. काय केलं पाहिजे अशा माणसांचं? हां, छी देवा, आमच्यासारखी माणसं तू खूपच कमी बनवलं आहेस वाटतं. हमको ये सब दिखना पड रहा है. आता पूर्ण माझ्या राईड घाटातून आहे. जोपर्यंत मी सावंतवाडीत पोचत नाही तोपर्यंत पूर्ण घाट सेक्शन असणार आहे. आता 1 2 3 4 5 डॉट आहेत पेट्रोलच्या. सो लेट अस सी कितना जाएगी. काय सावंतवाडीत गेलो. एकदा तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल, म्हणजे तुम्ही जर मला इंस्टावर फॉलो करत असाल, मी माझ्या इंस्टाचं ID इथं नाहीतर इथं कुठेतरी टाकतो, फॉलो करा. त्यावर मी एक रील टाकली. मी असंच गेलो होतो गोव्याला, आणि माझ्याकडं माझी गाडी होती GT, आणि मी फ्यूल इंडिकेटर लक्षच द्यायला नाही. निवांत हेल्मेटमध्ये गाणे ऐकत यायला. सावंतवाडीत आल्यावर कळालं की अरे भाईजान, मेरी गाड़ी तो भूखी है, हमने तो सुबह नाश्ता किया था, इसने कुछ नहीं खाया. आणि सावंतवाडीतनं एकदा पुढं गेल्यावर काही पेट्रोल पंप नाही, जोपर्यंत आपण आंबोली घाट उतरत नाही. मी म्हणलं ही गाडी चढणारच नाही तेवढे, उतरायचे शेवट झालं, उतरायचं तर लई लांब. सो मी एका किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि म्हणलं, दादा पेट्रोल मिळेल का? आणि तो म्हणला हो भेटेल ना, किती पाहिजे? हे भेंडी. मी म्हणलं बास की, आणि काय पाहिजे? म्हणलं 2 लिटर द्या, बास होईल. 105 रुपये जिथं लिटर आहे, दादानं माझ्याकडे 135 रुपये लिटर घेतले, 30 रुपीज. म्हणलं मायके. दादानं म्हणलं, दादा इथे कुठं जागा आहे का? मला किराणा माझं दुकान काढायचं आहे. दादा म्हणले कशाला? माझं आहे ना. मी म्हणलं नाही, मला पण पेट्रोल विकायचं आहे 135 रुपयाला. भेंडी. मतलब माणसानं माहीत असते कुणाचं ना कुणाचं तरी पेट्रोल संपणार आणि आमच्या दुकानात येणार. म्हणजे कोणाला एक्सपेक्ट असणार की किराणा मालच्या दुकानात पेट्रोल मिळेल तुम्हाला? हां, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. हां, समजलं का? आता तुम्हाला काय सीन झाला, कसा झाला, कसं झालं सांगतो. कान लावून ऐका, कानात कॉड घाला, ऐका, डिस्टर्ब होऊ देऊ नका, कारण की मग तुम्हाला लिंक लागणार नाही. तर विषय असा आला, म्हणजे परवापासून संकेत आम्हाला मला हॉटेलला 3 दिवस सुट्टी आहे,
आणि जायला लागते 3 दिवस, तुम्ही पण चला कुठेतरी. पण कोण म्हणले तर नाही, तुला सुट्टी आहे करा, आम्हाला नाही, हे ते असं तसं. मी पण लई दिवस जायला नव्हतो. मी म्हटलं कुछ तो आपण बी करणार पडत आहे. पण माझं आता टुर्नामेंटचे मॅचेस चालू आहेत. मग माझ्या सलग काल आणि आज 2 दिवस मॅच होत्या आणि आता डायरेक्ट मंगळवारी म्हणजे 3 दिवसांनी मॅच आहे. म्हणजे 3 दिवस मी येऊ शकतो. पण विषय असा झाला, हे जाण्याचं आमचं ठरलं काल संध्याकाळी आणि काल सकाळी दाजी आणि दीदी हमारे GT लेके गणपतीपुळे को गए हे. तर ती गाडी घेऊन गेलं. म्हटलं आता आपल्याला गाडी कुठली. मग म्हणलं एका मित्राला फोन आला, म्हणजे प्रशांत आहेत, गडिंगमध्ये राहतात. खूप म्हणजे आमची ओळख कशी झाली, IBW 2024वरून आम्ही येत होतो आणि नाश्ता करायला थांबलेलो आंबोली घाटात. तिथं आम्हाला माणसाची भेट झाली. तिथनं तो माणूस आमच्या ग्रुपमध्ये आला आणि काय काय कांड केला सांगतो एक दिवस कधीतरी. तर अशी त्याची ओळख झाली आणि त्याने मला आज ही गाडी दिली. सो हां, आज सकाळी गाडी दिली. तर काल तो गाडी येऊन गेला. मग काल संकेताला म्हणलं, संकेत आम्हाला म्हणजे काल त्या माणसाला म्हणजे फोन उचला नाही. तर विषय असा झाला की काल मी त्याला फोन लावला मित्राला, तर त्यानं फोन उचला नाही. मी म्हणलं आता गाडी नाही. संकेताला म्हणलं, संकेता तू जा, मी काय येत नाही आणि आपण फिरसे कपतो, आपण परत कधीतरी बघू. संकेत म्हणला ठीक आहे. मग सकाळी संकेतदा आला 7 वाजता आला आणि फोन लावला मला, तू येणार नसेल तर मेमरी कार्ड दे. मेमरी कार्ड दे म्हटलं. मी कॅमेऱ्यातलं माझं मेमरी कार्ड काढलं आणि त्याला दिलं आणि तो गेला गोव्याला सकाळी 7 वाजता. बरोबर मला त्या मित्राचा 9:30ला फोन आला की फोन केलेलास. मी म्हटलं अरे मला असा विषय होता आणि मला गाडी पाहिजे, जा की घेऊन, गाडी आहे की. मी म्हटलं बेट्या काल रात्री उचलला असताच फोन, तर सकाळी गेलो असतो मी आज लवकर. तर काय आता, मग म्हणला नाही आता घेऊन जाऊ शकतोस. मग मी सकाळी 9:30ला आंघोळ केली ना, काय दात घासले, पाणी पिले 1 ग्लासभर आणि गेलो डायरेक्ट गाडी आणाय गडिंग्लजला 37 किलोमीटर थेट. माझ्या ॲक्टिवाची टाकी केली फुल, त्याला दिली, त्यानं गाडीची टाकी फुल करून मला दिली. तर माझी 4 वाजता मॅच होती. 4 ते 6 मॅच झाली. 6 वाजता माझी मॅच संपली. घरी आलो, मस्तपैकी आंघोळ फ्रेश केलो आणि बाहेर पडाय मला बरोबर आले 7. तर मॅच नसती तर मी तिच्या सोबत गेलो असतो सकाळी. मॅच असती तरी पण मी इधर का कुछ तो बता के गेलोच असतो ना कि अरे सीरियस हो गए जाना पड़ेगा हॉस्पिटल में, ICU में, उनको वो मशीन नहीं चलानी आती, खाली मेरे को आती है, असं म्हणून गेलो असतो ना. पण काय आता सकाळपासून तो तिकडं मज्जा मारायला लागला आहे. मी इकडं उन्हात मॅच खेळतो. बरं मॅच खेळा थांबलो हारलो का उपयोग. हां नाही उपयोग काय झाला थांबून, ना बॉलिंग मिळाली ना बॅटिंग मिळाली, फिल्डिंग केली, त्यात एक चौकार सोडला, 4 रन्स बाय माय हँड्स. काहीतरी योगदान द्यावं लागतंच. फक्त उभारून काय करता तुम्ही, ना बॅटिंग करायला मिळाली ना बॉलिंग मिळाली. सो मी एक चौकार सोडला, 7 करोड. आणि आता मला इथून 3 तास तरी लागणारच आहे. आजराच्या मागं थांबलेलो आता, मस्त एक कॉफी क्रीम रोल खाल्ला, कारण की खेळून येऊन डायरेक्ट भूक लागलेली मला आणि मी काय खायला पण होतं, वेळ झालेला म्हणून डायरेक्ट गाडी घेतली, आवरलो आणि बाहेर पडलो. आता आजरात पोचलेलो आहे. इथून राईट टर्न घ्यायचा, मग आंबोली घाट. Spotify प्रीमियम घेतलं असतं पण नो मनी. कॅन समबडी गिव मी कोलॅबरेशन अँड गिव मी मनी. आई डोंट वॉन्ट फुकट मनी गाइस. क्या मेरे को कोई कोलॅबरेशन दे सकता है. आंबोलीत गेल्या पूर्णपणे रेंज जाणार आणि काही गाणे ऐकायला सोर्स नसणार आहे. Spotify प्रीमियम घेतलं असतं पण नो मनी. व्हॉट कॅन ही डू. हाँ भाई कोलैबोरेशन दे दो कोई, तो कुछ तो दे दो भाई मेरे को. 4.1 मिलियन व्यूज. बाप रे. नो कोलैबोरेशन, नो मनी, नो राइड्स. हाउ कॅन दिस पॉसिबल. हाँ ना 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 ना. व्हेरी गुड इंग्लिश, थँक्यू. इंडिक जसं घाटाची एंट्रीला आलो आहे, गाड्या एवढ्या वाढल्या, ट्रक आणि 4 व्हीलर. 2 व्हीलर तर मला एक पण दिसाय नाही आत्तापर्यंत, एक पण नाही, फक्त 4 व्हीलर आहे. हे बघा
आणि असं आपण आंबोलीचा इथला टोल नाका क्रॉस केलेला आहे आणि आता आपण एंटर होत आहे आंबोली घाटा. आता मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट उपर का खाली झाडांना असं लाईटिंग लावायला पाहिजे म्हणजे उठून दिसणार भेंडी. पहुँच गए अंबोली घाट में पहुँच गए. ऐसे कभी गाड़ी लाइट ना पाहिजे. लेकिन नीचे का कुछ दिख नहीं रहा है. क्या ही कर सकते हैं. क्या अभी भी स्टॉल उगड़े होंगे. क्या मेरे को मैगी मिलेंगी लेकिन मैं खाऊंगा नहीं क्योंकि मेरे को गोवा में ऐसा मस्त कुछ तो खाना है शायद. ऐसा वेगळा कुछ तो खाना है. प्रॉन्स खाना है. वाव टायगर प्रॉन्स ब्युटिफुल. आणि स्टॉल सगळेच बंद आहेत. तुम्ही बघू शकता गाड्या थांबलेल्या आहेत पण स्टॉल सगळे बंद आहेत. आणि मी एकटा टू व्हीलरनं जात आहे आणि सगळे फोर व्हीलरमध्ये आहेत. गाडीला जेव्हा प्रॉपर लाईट असेल तेव्हा घाटात चालवायला काही वाटत नाही. पण गाडीला फक्त जर स्टॉक लाईट असेल आणि एक्स्ट्रा फॉग लाईट नसतील तर मग खूप अवघड होते गाडी चालवायची. कारण की ब्लाइंड स्पॉट मग काही दिसत नाही. ब्लाइंड स्पॉटला आपल्याला मग साईडची लाईन फॉलो करायला लागते. साईडची जर लाईन फॉलो करायला गेलो तर पुढं लक्ष राहत नाही आपलं. साईडला राहत आहे आणि पुढनं काय येतं आणि काय नाही. भेंडी मायके गद्दारी करू वेळेस चालू जरा असे तर लाईटचे डाम लावायला पाहिजे होय की नाही. काय म्हणता गाइस आंबोली घाट में क्या लाइट का डाम चाहिए आपको. कमेंट भी करो यस. देखते हम ये किसको बता सकते कहाँ तक मेरी बात पहुँच सकती है ऊपर तक कि अम्बोली घाट में डाम चाहिए हमको. वायरिंग का भी झंझट नहीं. डायरेक्ट इधर से नीचे डालने का गांव में सावंतवाड़ी में. उधर से एकच वायर अशी लांबडीच्या लांबडी ओढ के लेने का. हां ये बाबा ये चढ माझ्या काय तिच्या भन तिच्या चालवायची नाही गाडी. मी रात्रीची वेळ आहे घाटात आपण गाडी चालवालो आहे. हां काय एकटंच गाडी चालवला आहे बाकीचे बी गाडी आला गाप की आणि मला वाटलं झालं म्हणा तो कॉप 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 कॉप. एक वेळ गाड्यांचं समजते की गाड्या फास्ट टर्न मारतात पण एस टी बघा एस टी काय टर्न मारागल्या बघा. ड्रायव्हरला असं कॉन्फिडन्स असेल एकदम की म्हणजे हां ड्रायव्हर पण असणार चांगला असणारच. क्या स्पीडनं जे गाडी वळवते ना झूप 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 झूप. इसलिए मेरे को एस टी में बैठने का भीती वाटती है. अरे मी हिंदीत का म्हणा लागलो मराठीत बोल बेट्या मराठीत. भाई आत्ता मी आंबोलीतनं खाली उतरलो म्हणजे सावंतवाडीच्या थोडंसं माग आहे आणि रेंज आले म्हणून मॅच लावली. 251 मारला RC1 फेंडी. 251 चेष्टा नाही. मी जेव्हा बघतो तेव्हा काहीतरी 10वर 91 होता आणि आता भेंडी 251 माईके ये मिस कर द्या. म्हणून मला कुठं भेंडी मॅच असली की जावं वाटत नाही. 251 असं कोणी मारलाय त्यात पण रेंज नाही. सरळ मध्येच चालू होते मध्येच बंद होते. ओके तो सावंतवाडीत आता आलो आहे. सावंतवाडी स्टँड आहे. मॅप लावूया म्हटलं कुठं आहे तर अजून 33 किलोमीटर दाखवते आणि 33 किलोमीटर 54 मिनिट्स म्हणजे 1 तासभर असं कुठं आहे हा. आणि मी हे टू व्हीलर सिलेक्ट करून लावलं आहे बाय द वे. भाई इथं राहणाऱ्यांची म्हणजे काय मजा असेल नाही. रोज संध्याकाळी मस्त की फिरायला यायचं जेवण चालत फिरायचं नदी आहे. सकाळी पावायचं उन्हाळ्यात सुट्टी नाही. मारा एवढी लांब सुळकी डायरेक्ट आत. रंकाळा सावंतवाडीचा रंकाळा पण छोटावाला रंकाळा. भाई मी कोणत्या गावातनं न्यायला लागलं काय समजेना. माझ्या गोप्रोची हिची बॅटरी पण कमी झाल्या. बॅटरी बदलायला पाहिजे ती. शिट जस्ट बघितलं की बॅटरी लो कधी 3% काय कितीतरी आहे. 12 किलोमीटर उरलं आहे फक्त. 12 किलोमीटर 12 किलोमीटर सोडले. पण मॅप कुठल्या गावातनं कुठल्या जंगलातून झालं मला काही कळलं झालं. आता वाजले रात्री 10:20 आणि इथनं काहीतरी बहुतेक 3 का 4 किलोमीटर आहे मॅक्झिमम. 3.8 किलोमीटर आणि संकेत आता यायला लागला मला थांब इथं. तोपर्यंत तर मला नव्हती फोनला रेंज आणि थांबून मी कंटाळलो कारण की ना नेट आहे ना मी मॅच बघू शकते ना काय. सो मी आता परत त्या दिशेने चाललो आहे जिकडे पूल होता.
मस्त गार रे, आलं वाटतं पोरगा, आलं वाटतं. भेंडी भेंडकी कोण पाहिजे? बोलू मी मला वाटलं पुढे ये म्हणालास. हॉटेलवरती पोहोचल्यानंतर माय माईक गॉट डिस्कनेक्टेड आणि तिथलं काहीच रेकॉर्ड झालं नाही. गाडीवरचं लगेज काढून रूममध्ये ठेवलं आणि लगेच आवरून आम्ही बाहेर पडलो जेवायला. आम्ही चाललोय वेगळ्या जेवायला. आता आपण होतो आपलं घर काय आम्ही राहिलोय आराम बोलला. अर्धा तास गेला त्याने कुठलं लोकेशन पाठवलं, आपण त्या साईडला आलो. मॅप मला सांगा, तिकडे फिरवायला लागलाय. मॅप लावून पण ह्या माणसाला मला रस्ता सांगायला होईना, म्हणजे अलगी लेवल का बंद आता. हेला रस्ता सापडेपर्यंत आमची भूकच गेली. सो आम्ही ही 250 रुपयाची VIP अंडापुरची घेतली. मस्तपैकी समुद्राच्या किनाऱ्यापासून एन्जॉय केली. अँड दिस इज फॉर द व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा आणि पुढचा पार्ट बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.